हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासोबत माझं दुपारचं जेवण शेअर करणार आहे. कारण 5 दिवस झालं डायटिंग सुरू केली आहे आणि सकाळी नाश्त्याला जास्त काही खात नाही, फक्त फळं खायचे. आणि दुपारी पण जेवणात अर्धं सॅलेड, ताक आणि जे काही अर्धी भाकरी किंवा 3 चतकोर भाकरी असं. मग सॅलेड कट करून घेतलं होतं. आणि आज डोक्यामध्ये विचार आला की आपण माईकचा थोडा यूज केला पाहिजे, कारण मला बिलकुलच सवय नाही माईक लावून बोलायची आणि बाहेर गेल्यास मग माईक लावावा लागतो. आणि मी इथं बोललेही, पण फारच खरखर आवाज आला. आणि नंतर साऊ पण उठली, त्याच्यामुळे मला जेवणाचाही व्हिडिओ घ्यायचा राहून गेलं. नंतर संध्याकाळी ही बाहेर खेळत होती आणि पाणी देत होते मी झाडाला, तर इतकी छान ती पाण्यासोबत खेळत होती. ती सहसा कुठेही एवढी कम्फर्टेबल होत नाही. आणि बघा तिचं पण नंतर भांड्याशी खेळली ती. मी फ्रेश होत होते तर फॅनचा रिमोट लावून काहीतरी खेळत होती ती. आणि मी फ्रेश झाले आणि तोंड पुसताना नाकाला हात लावला की सर्दी होणं मॅन्डेटरी असतं आणि सर्दी झाल्यास चहा घेणं त्याच्यापेक्षा जास्त मॅन्डेटरी असतं. चहा घेतला आणि आता उद्या आम्हाला जायचं होतं येरमाळ्याला, म्हणून त्याची थोडी तयारी केली. पीठ मीठ भरून ठेवलं, लिंब एका पिशवीत घालून ठेवले, कारण म्हणलं सकाळी फारच गडबड होते, निवदं पण करायचे होते सकाळी. म्हणून म्हणलं हे रात्री तयारी करून ठेवली ना की आपलं त्यात निवदं टाकायची आणि पटकन पिशवी उचलायची. आणि मी हे करत असताना ह्या दोघींच्या मस्त भांडी खेळणं चाललं होतं. आणि रात्रीच्या जेवणात होतं भोपळ्याची भाजी आणि भाकरी. आणि ह्या दोघींच्या मस्तीसोबतच केला आजच्या दिवसाचा शेवट. चला बाय.